नमस्कार, मी स्मिता पोतनीस। आज मी लक्ष्मण लोंढे सरांच्या स्मृतिदिनानिमित्त आपल्यापुढे त्यांच्या एका लेखाचं वाचन करणार आहे। धूमकेतू। धूमकेतू हा आपल्यासाठी अजूनही कुतूहलाचा विषय आहे। त्याच्या सौंदर्याचं वर्णन केलं जातं, प्रेक्षणीय म्हणून आपण पाहायलाही जातो। काही वेळा त्याच्यावर ताबा मिळवून खनिज मिळवण्याचे प्रयत्न होऊ शकतील असंही ऐकतो। तरीही तो पृथ्वीपासून जवळून जाणार असेल तर तो किती अंतरावरून जातोय, त्याचा फटका पृथ्वीला बसणार नाही ना, ही भीती मनात दडलेली असतेच। लोंढे सर धूमकेतूंना नको असलेले पाहुणे म्हणतात। तर बघूया या नको असलेल्या पाहुण्यांची धूमकेतूंची माहिती। नको असलेले पाहुणे। आपल्या सूर्यकुलातले ग्रह हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच आहेत। उपग्रहांची शिरगणती केली तर ती सगळी 2 अंकी संख्येपलीकडे जाणार नाही। लघुग्रहांच्या खानेसुमारीसाठी 3 आकडी संख्याही पुरणार नाहीत। त्यांच्यासाठी 4 अंकी संख्या लागेल हे खरं, पण आपलं सूर्यकुल एवढ्यानं संपत नाही। त्या कुटुंबात आणखी काही मेंबरांना स्थान आहे आणि त्यांच्या मोजदादीसाठी मात्र 5 आकडीच काय, 10 आकडी संख्याही अपुऱ्या पडतील एवढी त्यांची संख्या मोठी आहे। किंबहुना त्यांची नेमकी संख्या किती आहे हे आपल्याला आजही माहीत नाही। हे मेंबर म्हणजे धूमकेतू। खरं तर ते आपल्या कुटुंबातले आहेत हेच मुळी बराच काळ प्राचीन मानवाला कळलं नव्हतं, पटलं नव्हतं। कसं कळणार? सूर्य कुटुंबातले इतर सर्व घटक जी शिस्त पाळतात ती हे पठ्ठे पाळायलाच तयार नाहीत असं त्या मानवाला दिसलं। सूर्य स्वतः अतिशय वक्तशीर आणि शिस्तशीर, त्याचं येणं जाणं नियमित, ती शिस्त त्यांना आपल्या ग्रह उपग्रह आदी कुटुंबियांना शिकवली आहे असं प्राचीन मानवाला दिसलं। पण धूमकेतूंचं येणं जाणं अनिश्चित, रूप चमत्कारिक, काय ती त्यांची केस पिंजारल्यासारखी शेंडी, त्यामुळे प्राचीन मानवांनी त्याला रूपाला साजेसच नाव दिलं। आपण मराठीत त्यांना शेंडे नक्षत्र म्हणतो। ग्रीक भाषेत त्यांना त्यांच्या रूपाला साजेसं ॲस्टेर कोमेट्स म्हणजे केस पिंजारलेला तारा असं नाव होतं। त्या नावावरूनच इंग्लिशमध्ये कॉमेट हा शब्द निर्माण झाला आहे। संस्कृतमधील धूमकेतू या शब्दाचा अर्थ धूर, हीच त्याच्या ध्वजावरची निशाणी आहे, तो असा आहे। एरवी सुरळीत चाललेल्या जीवनात अचानक अनपेक्षितपणे घडणाऱ्या घटनेला अपघात म्हणतात। धूमकेतूंचं येणं जाणं असंच अनपेक्षित होतं, अपघाती वाटावं असं होतं। त्यामुळे आदिमानवानं त्यांच्या दिसण्याशी अशुभ गोष्टींचा संबंध जोडला नसता तरच नवल होतं। पण 1687 साली न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला। तो विश्वातील यच्चयावत सर्व गोष्टींवर, वस्तूंवर बंधनकारक आहे असं प्रतिपादन केलं तेव्हा धूमकेतूंच्या येण्या जाण्याचा अर्थ या नव्या सिद्धांताच्या प्रकाशात तपासून पाहण्याची गरज भासू लागली। न्यूटनचा मित्र एडमंड हॅले यानं हे काम केलं। 1682 मध्ये एक धूमकेतू आकाशात दिसला होता। तो आकाशातून ज्या मार्गाने गेला त्या मार्गाचं हॅलेनं काळजीपूर्वक निरीक्षण केलं होतं। हॅलेनं भूतकाळात आकाशात दिसलेल्या धूमकेतूंची पूर्वजांनी लिहून ठेवलेली वर्णनं काळजीपूर्वक वाचली, अभ्यासली आणि त्याला असं वाटू लागलं की धूमकेतूही आपल्या सूर्यकुटुंबातले घटक असावेत। त्यांचं येणं जाणं आपल्याला अचानक वाटतं, कारण त्यांचा सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्याचा काळ खूप मोठा असतो। उदाहरणार्थ त्यानं असा सिद्धांत मांडला की 1456, 1531, 1607 आणि 1682 साली जे धूमकेतू आकाशात दिसले ते निरनिराळे धूमकेतू नसून दर 85-86 वर्षानंतर दिसलेला एकच धूमकेतू आहे। त्याच्या मते धूमकेतूही इतर ग्रहांसारखेच सूर्याभोवती फिरतात, पण त्यांची कक्षा अतिशय दीर्घ, लांबोडक्या लंबवर्तुळासारखी असते। सूर्याभोवती त्यांची एक फेरी पूर्ण व्हायला
मानवी आयुष्याहूनही जास्त काळ लागत असेल तर एका व्यक्तीला आयुष्यात एकदा दिसलेला धूमकेतू परत दिसणं शक्य नसतं. त्यांच्या अनियमित वाटण्याचं हे खरं कारण असतं. ते जेव्हा जवळ येतात तेव्हा आपल्याला दिसतात. इतर वेळी ते आपल्या दीर्घ कक्षेत सूर्यापासून आणि अर्थात पृथ्वीपासूनही खूप दूर गेलेले असतात आणि एवढ्या दूर अंतरावरून ते आपल्याला दिसत नाहीत, एवढंच. एरवी त्यांचं आकाशात दिसणं न दिसणं अनियमित अचानक वाटलं तरी तेही शिस्तीत वागणारे आपल्या सूर्यकुलातले आपले नातेवाईकच आहेत. हॅले नुसतं एवढं प्रतिपादन करून थांबला नाही, तर 1682 साली दिसलेला धूमकेतू परत केव्हा दिसेल याबद्दल त्यानं भविष्यही वर्तवलं. आणि हॅलेच्या भविष्याप्रमाणे ते धूमकेतू खरोखरच आणखी 86 वर्षांनी दिसलेही. आपलं भविष्य खरं ठरलं हे पाहायला अर्थातच हॅले तोपर्यंत जिवंत नव्हता. आता हॅलेच्या धूमकेतूचा अधिक अभ्यास झाला आहे. तो सूर्याच्या जवळ येतो तेव्हा सूर्यापासून फक्त 8,74,00,000 किलोमीटर्स अंतरावर म्हणजे शुक्राच्या कक्षेच्याही आत येतो. त्याच्या लंबवर्तुळाकृती कक्षेचं दुसरं टोक पार नेपच्यूनच्या कक्षेच्या पलीकडे म्हणजे सूर्यापासून 525 कोटी किलोमीटर्स इतकं दूर अंतरावर आहे. हॅलेनंतर अनेक शास्त्रज्ञांनी धूमकेतूंचा अभ्यास केला. या अभ्यासात असं आढळून आलं की हॅलेच्या धूमकेतूसारखी प्रत्येक धूमकेतूची पुढची हालचाल माणसाला नेमकी ओळखता येत नाही. पण याचं कारण त्यांचं येणं जाणं अनियमित आहे किंवा ते आपल्या सूर्यमालेतले नाहीत असं नसून त्यांचा सूर्याभोवती एक फेरी करण्याचा काळ आपल्या पृथ्वीच्या एका वर्षाच्या मानाने अतिशय मोठा आहे, हे आहे. उदाहरणार्थ 1973 साली झेक खगोलशास्त्रज्ञ लाजोस कोहोटेक यांनी शोधलेला धूमकेतू जेव्हा दिसला तेव्हा तो त्यावेळी बुधग्रहापेक्षाही सूर्याच्या जवळ असलेली आकाशातील वस्तू होता. पण तोच जेव्हा त्याच्या कक्षेत दुसऱ्या टोकाला जाईल तेव्हा सूर्यापासून सुमारे 50,000 कोटी किलोमीटर्स अंतरावर जाणार आहे. एवढ्या दीर्घ अंतरावरून त्याला सूर्यप्रदक्षिणा करायला तब्बल 2,17,000 वर्ष लागतील. कुठे हॅलेला लागणारी 86 वर्ष आणि कुठे कोहोटेकला लागणारी 2,17,000 वर्ष. धूमकेतूंचा विश्वच मोठं चमत्कारिक आहे. असा धूमकेतू माणसाच्याच काय मानवी संस्कृतीच्या इतिहासात एखादाच दिसायचा. म्हणजे एका अर्थी अशा धूमकेतूंचं येणं जाणं मानवाच्या दृष्टीनं अचानकच समजायला हवं. आणि असे अनंत धूमकेतू आहेत. धूमकेतूंना सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला लागणारा वेळ आणि त्यांची कक्षा किती दीर्घ असते हे आणखी एका रंजक पद्धतीनं सांगता येईल. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला 1 वर्ष सुमारे 365 दिवस लागतात. गुरुला 12 वर्ष लागतात, प्लुटोला 250 वर्ष लागतात आणि बऱ्याचशा धूमकेतूंना 30 ते 60 लाख वर्ष लागतात. धूमकेतूंच्या संदर्भात ही महत्त्वाची सैद्धांतिक भर डच खगोलशास्त्रज्ञ जॉन वूड यांनी 1950 साली घातली. तोपर्यंत आपण प्लुटो या ग्रहाला आपल्या सूर्यमालेच्या कक्षेवरचा सर्वात बाहेरचा ग्रह मानत होतो. धूमकेतू हे कधी काळी आपल्यात येणारे आपले नातेवाईकच असले तरी त्यांना आपल्या जवळच्या कुटुंबातले घटक मानायची गरज नाही. उदाहरण द्यायचं झालं तर बाकी सर्व भाऊ मुंबई आणि मुंबईच्या उपनगरात राहत असलेल्या एखाद्या कुटुंबातील एखादाच मुलगा अमेरिकेत जाऊन कायमचा स्थायिक झालेला असेल तर त्याचा त्या कुटुंबाच्या दैनंदिन व्यवहाराशी कायमचा संबंध तुटलेला असावा, तशातला हा प्रकार मानता येईल. प्रकाशाच्या वेगाच्या संदर्भात मोजायचं तर प्लुटो हा आपल्या सूर्य कुटुंबातला सर्वात दूरचा ग्रहही फक्त 5.25 प्रकाश तास दूर आहे. पण उर्ट यांनी असं दाखवून दिलं की आपण आपलं सूर्य कुटुंब एवढं लहान मानून चालणार नाही. सूर्याला केंद्रबिंदू समजून सुमारे अर्ध प्रकाश वर्ष त्रिज्येचा सूर्याभोवती एक घनाकार काढला तर जेवढा आकार येईल तेवढी आपल्या सूर्यमालेची व्याप्ती आहे. आपलं कुटुंब एवढं मोठं आहे असं मानायला हवं. सूर्यापासून अर्ध प्रकाश वर्ष दूर एवढ्या अंतरावरून एका मोठ्या धूसर ढगानं आपल्याला चोहोबाजूनी वेढलेला आहे आणि हा ढग सर्वस्वी
धूमकेतूंचा बनलेला आहे. उर्ट यांनी सूचित केलेली आपल्या सूर्य कुटुंबाची व्याप्ती आणखी एका उपमेनेच स्पष्ट करता येईल. सूर्य ते प्लुटो ही त्रिज्या धरून काढलेली सूर्यमाला 1 रुपयाच्या आकाराची मानली तर उर्टनी सुचवलेला हा धूमकेतूंचा ढग 10 मीटर त्रिज्येचा घनाकार होईल. एखाद्या पाण्याच्या भोवऱ्यात मध्यभागी प्रचंड वेगाने पाणी फिरत असावं आणि त्या घुसळणीमुळे पाण्यातला हलक्या वजनाचा कचरा दूर फेकला जाऊन त्यानं त्या भोवऱ्यापासून खूप दूर वर्तुळाकृती आकारात संथ वेगानं फिरत राहावं, तसा काहीसा हा प्रकार आहे. वस्तुजाताच्या एका विराट ढगापासून आपली सूर्यमाला बनल्यानंतर त्याच ढगाचा उरलासुरला फेस किंवा तवंग दूरवर साचावा, तसे हे धूमकेतू आहेत. हे सर्व काही किलोमीटर्स आकाराचे तुकडे आहेत. त्यातील बरेचसे बर्फाचे बनलेले आहेत. या ठिकाणी बर्फ याचा अर्थ फक्त गोठलेलं पाणी असा घ्यायचा नाही, तर ज्या मूलभूत वैश्विक ढगापासून सूर्यमाला बनली त्या ढगातील सारे घटक असा घ्यायचा. थोडक्यात काय तर धूमकेतूच्या गोठलेल्या भागात पाण्याबरोबरच कार्बन डायऑक्साईड, मिथेन, अमोनिया, धूळ आदी सर्व काही गोठलेल्या स्वरूपात असतं. अवकाशाच्या अतिशीत तापमानात अर्धा प्रकाश वर्ष दूर अंतरावरून ते ताशी जेमतेम 300 किलोमीटर्स या वेगानं सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. 300 किलोमीटर्स हा आजकालच्या प्रगत आगगाड्यांचा वेग आहे. हे लक्षात घेतलं की हे धूमकेतू किती मंद गतीनं सूर्याभोवती फिरतात हे लक्षात येईल. हा धूमकेतूंनी बनलेला उर्टचा ढग हीच आपल्या सूर्यमालेची हद्द आहे. किंवा दुसऱ्या शब्दात मांडायचं तर सायंटिफिक अमेरिकनचे एक लेखक आणि जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी या अमेरिकेतील अग्रगण्य संशोधन संस्थेतील एक शास्त्रज्ञ पॉल वाईसमन या शास्त्रज्ञांच्या शब्दात उर्टचा ढग हा आपल्या सूर्याच्या साम्राज्याचा सायबेरिया आहे. या दूरच्या प्रांतातलं तापमान भर दिवसासुद्धा ॲब्सोल्यूट शून्याच्या स्केलवर फक्त 4 डिग्री एवढं कमी आहे. अशा थंड वातावरणात आणि एकमेकांपासून सुमारे 10,000 हजार किलोमीटर्स दूर अंतरावर या प्रदेशात सूर्याच्या आतल्या साम्राज्यातल्या कायदा पाळणाऱ्या सूर्यमालेतील ग्रह, उपग्रह यासारख्या नागरिकांना उपसर्ग पोहोचू नये म्हणून सूर्य राजाचे साधे नियमितपणाचे कायदेसुद्धा न पाळणाऱ्या धूमकेतू नावाच्या नागरिकांना हाकलून दिलेलं आहे. या ठिकाणहून सूर्य संध्याकाळच्या आकाशातल्या शुक्रासारखा दिसतो. खरं तर उर्टचा ढग कोणीच पाहिलेला नाही, खुद्द उर्टनेही. मग तो खरोखर आहे हे तरी का मानायचं? इलेक्ट्रॉन कोणी पाहिलाय? कोणीच नाही. कोणाला तो दिसणंही शक्य नाही. पण तरीही इलेक्ट्रॉनचं अस्तित्व आता सर्वमान्य झालंय. इलेक्ट्रॉन काय किंवा उर्टचा ढग काय अशा वस्तूंचं अस्तित्व अखेर त्यांच्या परिणामांवरूनच सिद्ध होतं. धूमकेतूंच्या विचित्र दिसण्यावरून आपल्या अतिप्राचीन पूर्वजांनी त्याचं येणं जाणं अशुभ सूचक मानलं. आकाशात धूमकेतू उगवला की एखादी आपत्ती समाजावर कोसळणार, पूर येणार, दुष्काळ पडणार, एखाद्या रोगाची साथ पसरणार अशी त्यांची समजूत असे. अशी नैसर्गिक आपत्ती कोसळली नाही तर परचक्र येणार किंवा प्रजाहितदक्ष सम्राटाचं निधन हे तरी किमान नक्कीच होणार असं समजून ते घाबरून जात असत. खुद्द शेक्सपियरनंही आपल्या ज्युलियस सीझर या नाटकात म्हटलं आहे, When beggars die, there is no comet sing. The heavens themselves blaze forth the death of princes. आधुनिक विज्ञानाचा उदय होण्यापूर्वीच्या आपल्या पूर्वजांची ही तऱ्हा तर आपल्या नजीकच्या पूर्वजांची निराळीच तऱ्हा होती. धूमकेतू ही एक किरकोळ आकारमानाची वस्तू असल्यामुळे आणि ती बहुतांशी वाफेची बनलेली असल्यामुळे ती पूर्ण निरुपद्रवी असणार असा समज या नजीकच्या पूर्वजांनी करून घेतला होता. धूमकेतूंच्या सगळा बर्फ वितळून गेल्यावर आत काही टणक भाग उरलेला असलाच तर तो इतका लहान असेल की त्याची आपण दखलही घेण्याची गरज नाही.
असं त्यांनी धूमकेतूंच्या वास्तविक आकारमानाची व वस्तुमानाच्या घटकांची कल्पना न येताच ठरवून टाकलं होतं. एका शास्त्रज्ञानं म्हटलं होतं, एखाद्या कीटकानं रेल्वे इंजिनावर धडक मारली तर इंजिनाचं नुकसान होण्याची जितपत शक्यता आहे त्याहून जास्त धोका निर्माण करण्याची क्षमता या धूमकेतूंमध्ये नसते. हाही दृष्टिकोन चुकीचा आहे हे आपल्याला समजायला 20व्या शतकाचं 7वं दशक यावं लागलं. धूमकेतूंपासून होणारा हा धोका का उद्भवतो? ताशी जेमतेम 300 किलोमीटर्स एवढ्या मंद वेगानं आणि सूर्यापासून अर्ध प्रकाशवर्ष अंतरावरून फिरणारे धूमकेतू आपले ग्रह, त्यांचे उपग्रह, लघुग्रह या सगळ्या लटांबराला घेऊन सूर्याचा अवकाशात प्रवास चालू आहे. त्याच्या प्रवासात तो जेव्हा आसपासच्या एखाद्या ताऱ्याच्या जवळून जातो, त्या ठिकाणी जवळून याचा अर्थ काही प्रकाशवर्ष अंतरावरून असा घ्यायचा. तेव्हा त्या जवळच्या ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव अर्थातच सूर्यमालेच्या सीमारेषेवरून मंदपणे फिरणाऱ्या या बर्फाच्या गोळ्यांवर पडतो. तो प्रभाव किती ताकदीचा आहे आणि कोणत्या दिशेने पडतोय यावर त्याचा परिणाम काय घडेल हे अवलंबून असतं. या दुसऱ्या ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षणानं धूमकेतूच्या परिभ्रमणाची दिशा थोडीशी जरी बदलली तरी तो धूमकेतू आपल्या सूर्याच्या गुरुत्वाकर्षणातून निसटतो आणि दूर आकाशात भिरकावला जातो. त्यानंतर तो सूर्यकुलात कधीही परतत नाही. तो आपल्याला कायमचा पारखा होतो. यदाकदाचित त्या शेजारच्या ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम धूमकेतूच्या दिशेच्या नेमक्या विरुद्ध दिशेने होत असेल तर आधीच मंद असलेली त्याच्या परिभ्रमणाची गती अधिकच मंदावते, इतकी की ती अखेर ताशी 5-10 किलोमीटर्सवर येते. एखाद्या ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या मर्यादेत जेव्हा एखादी स्थिर वस्तू येते तेव्हा ती या ताऱ्याच्या दिशेने खेचली जाते, ओढली जाते, आकर्षिली जाते. ताशी 5-10 किलोमीटर्स इतक्या किरकोळ वेगानं फिरणारा धूमकेतू त्या क्षणी सूर्याकडे प्रचंड वेगाने खेचला जातो. तो जणू बाहेर फेकला जायच्या ऐवजी आत पडतो. असा प्रचंड वेगानं सूर्याच्या दिशेने निघालेला धूमकेतू नेमका सूर्यावर आदळला तर, किंबहुना त्याच्या आधीच त्याचा कपाळ मोक्ष होतो. पण तो जेव्हा मंगळाच्याही आतल्या कक्षेत येतो तेव्हा त्याच्या आगमनाची दिशा सूर्याच्या थोडी आजूबाजूला गेली तर तो गर्कन सूर्याला फेरी मारतो आणि तशाच प्रचंड वेगानं पॅराबोला या भौमितीय आकाराच्या दुसऱ्या भुजेच्या दिशेनं अवकाशात पुन्हा एकदा सूर्यमालेच्या दुसऱ्या टोकाकडे चालता होतो. आपल्याला प्रामुख्यानं आकाशात दिसतात ते हे सूर्याला फेरी मारणारे बहाद्दर. सूर्याच्या दिशेनं आत पडणारा धूमकेतू शनीच्या आसपास आला की त्याला सूर्याची उष्णता जाणवू लागते. अचानक लागलेल्या या धगीमुळे त्याच्या सर्वांगावर असलेल्या बर्फाचं पाणी न होता थेट वाफेत रूपांतर होतं. त्यातील धुळीचे कणही या वाफेत मिसळतात. त्याच्या केंद्रात असलेला पत्थराचा अथवा धातूचा गाभा तसाच राहून बाकी सर्वांगांनी तो फुलतो. तो सूर्याच्या आणखी जवळ येतो. तेव्हा सूर्यापासून येणाऱ्या प्रकाशाच्या दाबामुळे किंवा सोलर विंडमुळे त्याच्या भोवती तयार झालेल्या वाफ आणि धूलिकणांचा पिसारा बनतो आणि तो सूर्याच्या विरुद्ध दिशेला पिंजारला जातो, आकाशात पसरतो. आपल्याला धूमकेतूचं परिचित असलेलं रूप त्याला प्राप्त होतं असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपण बघायला गेलं तर अवकाशात धूमकेतू उगवला असं म्हणतो. त्यानं जर सूर्याला गिरकी मारली आणि तो पुन्हा दूरच्या प्रवासाला निघाला तर तो पुन्हा एकदा ही सगळी क्रिया उलट घडत जाते. जसजसा तो सूर्यापासून दूर जाऊ लागतो तसतसा तो थंड होत जातो. जसजसा तो थंड होतो तसतसा त्याचा पिसारा आक्रसतो आणि शनी पलीकडे जाईपर्यंत त्याचा पुन्हा एकदा बर्फाचा गोळा बनलेला असतो. एकदा सूर्याच्या दिशेने आत पडलेल्या धूमकेतूची दिशा काय असावी हे ठरवण्याचं काम बहुतः गुरु करीत असतो. कारण ऊर्टच्या ढगाच्या आतल्या भागात सूर्याच्या खालोखाल सामर्थ्यवान म्हणजे जास्तीत जास्त गुरुत्वाकर्षण असलेली वस्तू गुरु हीच आहे.
गुरूच्या प्रभावाखाली काही धूमकेतू सूर्यमालेच्या आतल्या भागातच अडकतात. त्यांची कक्षा आणि परिभ्रमणाचा काळ खूप कमी होतो. हेलेचा धूमकेतू हे असंच आत अडकलेल्या धूमकेतूचं उदाहरण आहे. सूर्याभोवतीच्या प्रत्येक फेरीत धूमकेतू आपल्या शरीरातील काही बर्फमय भाग कायमचा गमावत असतो. कित्येक फेऱ्यांनंतर त्याचा एक कोरडा दगड बनतो. हा कोरडा दगड जर ग्रहमालेच्या पातळीत फिरत असेल तर त्याच्यापासून अपोलो पद्धतीचा लघुग्रह बनतो, असा काही शास्त्रज्ञांचा दावा आहे. किंबहुना आज जे अपोलो लघुग्रह आपल्याला आढळतात ते सर्वच्या सर्व एकेकाळी धूमकेतूच होते, असंही त्यांचं मत आहे. धूमकेतूंपासून अपोलो बनण्याचं काम असं अखंड चालू असल्यामुळे अपोलोंची संख्या घटल्याचं कधी जाणवत नाही, जाणवणारही नाही, असंही प्रतिपादन करतात. खरोखरच असे छोटी कक्षा असलेले, परिभ्रमणाचा काळ 200 वर्षांहून कमी असलेले आणि पृथ्वीच्या जवळून जाणारे धूमकेतू आढळले आहेत का, या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे. निरीक्षकांना सुमारे 20 धूमकेतू आढळले आहेत. त्यांनी त्यांचा तपशीलवार अभ्यास केला आहे व कोष्टकही बनवलं आहे. पण असे एकूण 300 ते 500 धूमकेतू असावेत असा तज्ज्ञांचा अंदाज आहे आणि बाकीच्या धूमकेतूंविषयी मानवाला अद्याप काहीही माहिती नाही. यातील सर्वात लहान कक्षा असलेला धूमकेतू एनकेचा धूमकेतू या नावानं ओळखला जातो. त्याचा शोध वास्तविक 1818 साली पॉन्स या निरीक्षकानं लावला. पण त्याची कक्षा निश्चित करण्याचं काम जोहान एनके यानं केलं. तो दर काही वर्षांनी आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्याची संपूर्ण कक्षाच गुरुच्या कक्षेच्या आत आहे आणि तो सूर्याच्या जवळ जातो तेव्हा तो बुधाच्याही कक्षेच्या आतल्या भागात जातो. त्यावेळी त्याचं तापमान 450 अंश सेल्सिअस एवढं वाढतं. तो सूर्यापासून दूर जातो तेव्हा तापमान उणे 120 अंश सेल्सिअस एवढं कमी होतं. तसंच आतापर्यंत ज्या धूमकेतूंची माहिती झालेली आहे अशांपैकी पृथ्वीशी सर्वात जवळून लगट करायला आलेला धूमकेतू, सुमारे 20 फेब्रुवारी 1491 या दिवशी दिसलेला धूमकेतू, तो पृथ्वीपासून फक्त 14,10,000 किलोमीटर्स अंतरावरून गेला. चंद्राचं पृथ्वीपासून अंतर 3,80,000 किलोमीटर्स एवढं आहे. याचाच अर्थ त्या दिवशी तो चंद्राच्या जेमतेम 3.5 पट अंतरावर आला होता. या धूमकेतूची निश्चित कक्षा आपल्याला कळलेली नाही. त्यामुळे हा नको असलेला पाहुणा केव्हा परत येईल, त्यावेळी त्याचं पृथ्वीपासून किती अंतर असेल, याबद्दल आपण म्हणजे सारी मानवजात पूर्णपणे अंधारात आहे. तसाच आणखी एक धूमकेतू आहे, त्याचं नाव आहे स्विफ्ट टटल धूमकेतू. हा 1992 साली 7 नोव्हेंबर या दिवशी पृथ्वीपासून काही किलोमीटर्स 17.5 कोटी किलोमीटर्स अंतरावरून घिरटी मारून गेला. 17.5 कोटी किलोमीटर्स म्हणजे फार जवळ नव्हे. या अंतराची वास्तविक आपल्याला फार चिंता करण्याचं कारण नाही असं कोणालाही वाटेल, पण तसं नाही. तो यापूर्वी 1858 मध्ये दिसला होता. त्यावेळीची त्याची कक्षा, त्याचा मार्ग आपल्याला नेमका माहीत आहे, कारण त्याची आपल्याकडे नोंद आहे. त्याचा सूर्याभोवतीच्या परिक्रमणाचा काल 334 वर्षांचा आहे, हेही आता आपल्याला माहीत झालेलं आहे. म्हणजे तो 14 ऑगस्ट 2126 ला परत येणार आहे हे नक्की. आपल्या चिंतेचा विषय आहे त्याच्या कक्षेचा मार्ग, कारण दरवेळी त्याच्या कक्षेत फरक पडतोय. जेट प्रपल्शन लॅबोरेटरीचे प्राध्यापक योमान यांनी 1858चा त्याचा मार्ग आणि 1992चा त्याचा मार्ग याचा तौलनिक अभ्यास केला आणि प्रत्येक फेरीच्या वेळी त्याच्या मार्गात पडणारा फरक लक्षात घेऊन तो यापूर्वीच्या फेरीत म्हणजे 1724 मध्ये कोणत्या मार्गाने गेला असेल आणि त्या फेरीच्या वेळी तो पृथ्वीच्या जास्तीत जास्त किती जवळ आला असेल याचं गणित मांडलं आणि त्यांनी काढलेल्या उत्तराशी मिळेल जुळेल अशी एका धूमकेतूची खरोखरच इतिहासात नोंद आढळली. आता प्रश्न पडतो की त्याच्या कक्षेत दरवेळी पडणारा बदल आपल्याला नक्की कळला आहे का? सर्वच शास्त्रज्ञ या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर देत नाही.
काहींच्या मते अजून आपल्याला धूमकेतूची कक्षा खात्रीनं सांगता येईल असं ज्ञान झालेलं नाही. पण 2126 साली तो आपल्याशी फारच लगट करायला येईल यात शंका नाही, हे बऱ्याच शास्त्रज्ञांना मान्य आहे. आणि एका मान्यवर शास्त्रज्ञांच्या मते तर त्या दिवशी त्याची पृथ्वीशी थेट टक्कर होण्याची 10,000 एवढी शक्यता आहे. आणि असा हा एकच पाहुणा नाही, असे अनेक आहेत. याविषयी धूमकेतूंच्या बाबतीत घडू शकणारी आणखी एक घटना लक्षात घेणं आवश्यक आहे. काही धूमकेतू आकाशात फुटतात, म्हणजे एका अमिबाचे विभाजनाने 2 अमिबा बनावेत तसं काहीसं घडतं. अशा वेळी हे दोन्ही तुकडे काही काळ धूमकेतू म्हणून आपापलं स्वतंत्र अस्तित्व जगतात. दोघांना स्वतंत्र डोकं, स्वतंत्र शेंडी असते. अशी घटना पाहिल्याचं एफोरस या ग्रीक आकाश निरीक्षकानं इसवी सनापूर्वी 372 एवढ्या प्राचीन काळीही नोंदवून ठेवलेलं आहे. अलीकडच्या काळात नीट नोंद करून ठेवलेली अशी घटना 1846 साली बेला या धूमकेतूच्या बाबतीत घडलेली आहे. त्या वर्षी 13 जानेवारीला तो निरीक्षकांच्या डोळ्यासमोर फुटला व त्याचे 2 तुकडे झाले. बेलाच्या परिभ्रमणाचा काळ केवळ 7 वर्षांचा असल्यामुळे हे दोन्ही तुकडे बेलाच्या पुढच्या फेऱ्यांमध्ये दिसत राहिले. 1865 साली ही दुक्कल दिसेल असा शास्त्रीय अंदाज होता, तो चुकला. त्या वर्षी ते दिसलेच नाहीत. पण त्यानंतर 7 वर्षांनी म्हणजे 1872 साली 2 नोव्हेंबरला रात्री आकाशातून उल्कांचा अक्षरशः पाऊस पडला. त्या दिवशी सुमारे 1,60,000 उल्का केवळ 6 तासांच्या अवधीत पृथ्वीवर पडल्या होत्या. बेलाचे 2 तुकडे एकमेकांवर आपटून त्यांचा चक्काचूर झाला होता, कारण त्यानंतर बेला कधीच कोणाला दिसलेला नाही. आपल्या पूर्वजांना धूमकेतूच्या येण्या जाण्याचे नियम माहीत नव्हते, म्हणून त्यांनी धूमकेतूच्या दिसण्याचा अशुभाशी संबंध जोडला. आता आपल्याला नियम माहीत झालेले आहेत, तरीही अपुऱ्या माहितीपोटी आपणही त्यांच्यासारखेच बऱ्याच बाबतीत अंधारात आहोत. आपलं ज्ञान अपुरं आहे. किंबहुना आपल्याला झालेल्या ज्ञानाचा प्रकाश आपलं अज्ञान किती गडद आहे हे दाखवण्यास पुरेसं आहे. आपल्याही मनात अशुभाची पाल चुकली तर त्यात फारसं नवल नाही, कारण मानवाचं मन आणि विशेषतः त्यातील भीतीसारख्या मूलभूत भावना युगानुयुग तशाच आहेत. धन्यवाद. तर नको असलेले हे पाहुणे, ही माहिती लक्ष्मण लोंढे सरांची. नमस्कार. धन्यवाद.